आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीर केलेली पहिली यादी स्थगित, नवीन 15 उमेदवारांची यादी जाहीर। पहिल्या यादीवरून नेते आणि उमेदवारांमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती। कर्नाटकचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची ऑफर, पण मी नकार दिला। ऑडिओ क्लिप योग्य वेळी बाहेर काढू, काँग्रेस आमदार रविकिशन गौडा यांच्या दाव्याने खळबळ। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, मुख्याध्यापिका, सेक्रेटरी आणि अध्यक्ष फरार। विद्यार्थ्यांसाठी नवीन ॲप आणणार, शाळेमध्ये आणि हॉस्टेलवर देखील पॅनिक बटनची सुविधा असेल। पॅनिक बटनद्वारे पोलिसांना माहिती देता येईल, दीपक केसरकर यांची माहिती। वामन म्हात्रेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी 29 तारखेला। सरकारी वकिलांनी युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला। महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्यामुळे वामन म्हात्रेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल। नवाब मलिकांच्या केसचा वापर करून 4 जणांची फसवणूक, मलिकांच्या प्रकरणामध्ये नाव असल्याची भीती दाखवून 2,73,00,000 रुपये उकळले, गुन्हा दाखल। इंजिनियर, डॉक्टरसह पोलीस अधिकाऱ्यांची देखील फसवणूक, तपास सुरू। वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या रामगिरी महाराजांची वैजापूरचे आमदार संजय शिरसाट यांनी भेट घेतली। नाशिक येथे घडलेल्या प्रकाराबाबत दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। राज्यभरातील गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी, गटप्रवर्तकांच्या मानधनात 4,000 रुपयांची वाढ। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। जळगावमध्ये 2 मद्यधुंद पोलिसांची जोरदार हाणामारी, वर्दीवर बारमध्ये मद्यपान मग जोरदार हाणामारी। एका मद्यधुंद पोलिसाची एका सायकल स्वाराला सुद्धा धडक। इचलकरंजीमध्ये मदतनीस आणि शिक्षिकेची छेड काढल्याप्रकरणी मुख्याध्यापकाची धुलाई। इचलकरंजीमधील कोरोची इथे जिल्हा परिषद शाळेमधली घटना। साताऱ्यामधील किल्ले सज्जनगडाच्या बुरुजाचा काही भाग ढासळला, बुरुजाचा भराव, पायरी मार्गावर पर्यटकांना पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन। सरकारकडून पॅरासिटामॉलसह 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी, धोका असल्यामुळे उत्पादन, सेवन आणि वितरणावर बंदीचा निर्णय। आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ, 14 सप्टेंबर पर्यंत बायोमेट्रिक नोंदी अपडेट करणं किंवा फोटो बदलण्यासाठीच्या सुविधेचा मोफत लाभ घेता येणार। जीएसबी गणेश मंडळानं काढला 400 कोटींचा विमा। जीएसबी मंडळाच्या मूर्तीमध्ये 66 किलो सोन्याचे दागिने तर 325 किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश, तर लालबागचा राजा मंडळाने काढला 30 कोटींचा विमा। पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। पोलिसांनी 12 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या। पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरणानंतर पवार गटाचं गृहमंत्री फडणवीसांच्या विरोधात आंदोलन। फडणवीस राजकारणामध्ये व्यस्त असल्यामुळे कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचा पवार गटाचा आरोप। दहीहंडीच्या निमित्तानं पुण्यामध्ये उद्या वाहतुकीमध्ये बदल, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन।